नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एकदम झकास आणि मजेत आहे, मस्तपैकी आपल्या चहाच्या फुरकीसोबत. आज आपण सकाळी लवकर उठलो होतो कारण पप्पाच्या आज डोळ्याचं ऑपरेशन होतं ना, म्हणून लवकर उठलो होतो. पप्पा आणि मी नाही का हॉस्पिटलला निघालोत बघा. फटक्यास म्हणलं हॉस्पिटलला पोहोचायचं, कारण आज पहिल्यांदा मी भरपूर लवकर उठलो होतो ना, त्यामुळे गार लागत होतं, एकदम गार, आणि वातावरण बी एकदम झकास होतं, एकदम मस्तपैकी. ऑपरेशनला जाण्यासाठी आम्ही फटाफट निघालोत बघा, कारण जाणं जरुरी होतं, कारण लवकर बोलवलं होतं ना डॉक्टरने. त्यामुळे तसंच आमच्या इथं आज कोणतरी पॉलिटिशियन येणार, त्यामुळे पोलीस एकदम हाय सिक्युरिटी सोबत होते. तेवढंच काय की लेप मारला मस्तपैकी आपण. मस्त हा ब्रिज आवडतो मला बघा, कसा टर्निंगवाला ब्रिज आहे ना, एकदम भारी. तरी लोक त्याला रॉंग साईड मारते. तसंच दवाखान्यात पोहोचलो की नाही का, मागून माझा भाऊ बी आला बघा. भाऊ बी आला, पप्पाचं ऑलरेडी ऑपरेशन झालं, भाऊला यायला उशीर झाला. मग मी आणि भाऊ आम्ही दोघं मिळून तिथं थांबलो भरपूर. मग भाऊला म्हणलं काय करतो सांगून, पप्पाचं तर ऑपरेशन झालंय, म्हणलं आता जा तू घरी, आम्ही येतो पप्पाला डिस्चार्ज घेऊन. मग मला बी नाही का एवढं तोंड बिन खराब झालं तरी नाही का चालन म्हणलं. मग मला बी एवढा कटाळा आल्यानंतर म्हणलं जा आता तू, मला लय कटाळा आलाय, आता तू जा ऑफिसला, म्हणलं मी पप्पाला घेऊन येतो घरी. मग मी बी नाही का डायरेक्ट नाही का पप्पाला घेऊन डायरेक्ट घरी आलो बघा. आमच्या पप्पाचा काळा चष्मा लागला, म्हणजे आता झकासपणी पप्पा दिसायला लागलं त्यांना. मग घरी आलो आणि एवढं भूक लागली होती ना, तुम्हाला काय सांगा, लय भूक लागली होती. आणि ह्या काही पोरगी जेवायलाचं नाव काय नव्हतं तिथं, मला ते मी नसते वाढत. मग मी दुकानात निघालो बघा. दुकानात आज आई आणि मी निघालो दुपारच्याला, कारण सकाळी दुकान बंद होतं. त्यामुळे आईला म्हणलं बस मागं गाडी हो. मग आईन मी नाही का मस्तपैकी दुकानाला निघालो बघा. झकासपणे मी बी नाही का दुपारच्याला मस्तपैकी गाडी पळवली, एकदम मजे की साथ, एकदम एन्जॉय करत, एकदम भारी, एकदम कडक. कारण दुपारी सुद्धा आजकाल थंडी वाजायला लागली. आमच्या इथं वातावरण काय झालं आम्हालाच चेंज कळत नाही. कधी थंडी वाजती, कधी गरम होतं, ऊन पडतं, काहीच कळत नाही. आणि हा टेम्पोवाला मी ठोकता आला, अचानकच जागेवर ब्रेक दाबलो, त्याला अशा शिव्या घातल्या ना तसं एकदम. मग एरियामध्ये पोहोचलो की नाही का आपली गाडी लावली बघा आपल्या जागी, आणि मस्तपैकी मशीन एकदम चकाचक क्लीन करून घेतलं. अख्खं दुकान एकदम मस्त क्लीन केलं, एकदम झकासपणे. आणि थोडंसं काम यायला चालू झालं. म्हणलं आता कामावर फोकस करायचं. म्हणलं मस्तपैकी चहाची तलप आणि मग चहावाल्याला बोललं, मस्तपैकी चहा पिलं. तेवढंच काय तर सगळं काम संपलं. म्हणलं आता घरी जायचं एकदम भंगाटपणे. आईच्या मैत्री आलते ना, त्यामुळे जास्त उशीर झाला. आम्ही 10:30ला घरी निघालोत बघा, एकदम मस्तपणे, एकदम कडकपणे. आणि लोक आमच्याकडे बघत आहेत, मी असा हॉर्न मारी चाललो होतं ना, त्यामुळे बिल्डिंगमध्ये यायचं होतं म्हणलं, आणि काम बी होतं घरी, आणि उशीर बी भरपूर झालं ना. तशीच गाडी पळीत आम्ही बिल्डिंगमध्ये एंट्री मारली की एकदम झकास वाटतं आमच्या इथं, म्हणजे स्वर्गसारखं वाटतं. तेवढंच काय तर नाही का आपली गाडी लावली तर नाही का तिकडून नाही का एका लहान लेकराला घेऊन आली, कारण नाही का त्या पायाला भरपूर लागलं होतं ना खेळताना, त्यामुळे खूप रक्त बंबाळ झालं ते पाय, एकदम जबरदस्त लागलं होतं. त्यामुळे सगळ्यांनी हेल्प केली, आणि हेल्प म्हणजे जबरदस्त हेल्प करायला लागली. त्याला दवाखान्यातच न्यायला लागलं ना, एवढं कट लागला ना पायाला त्याला. मग नाही का तेव्हा रक्त किती निघलं. मग हा माझा मित्र, आम्ही सगळे मिळून नाही का त्याला दवाखान्यात घेऊन गेलोत, आणि दवाखान्यातून घेऊन आलोत की नाही का मस्तपैकी कुत्रं माझ्याजवळ आलं. त्या हात फिरवला की ते इतकं भारी वाटायला लागलं ना त्याला, एकदम मस्तपणे. आणि मी मग तसा घरी पोहोचलो की आपली व्हिडिओ इथंच संपू. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.